दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण उत्सव साजरे होतात। त्यामध्येच एक अतिशय गोड जो सण आहे तो म्हणजे बहीण भावांचा नात्याचा। तर या बहीण भावांच्या नात्यामध्ये जो भद्राकाळ असतो याबद्दल जे काही समज आहेत, जे काही गैरसमज आहेत, याविषयीची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। बहीण भावांचं हे नातं अतिशय पवित्र नातं आहे। या नात्यामध्ये बहीण भावाची बहिणीची योग्य प्रकारे काळजी घेऊन भाऊ तिचं रक्षण करता असं मानलं गेलेलं आहे। भावाला राखी बांधून बहीण एक असं ऋण त्याच्याबद्दल व्यक्त करते असा हा जो सण आहे। हा सण आपण अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्यांनी, वडीलधाऱ्यांनी आपल्याला हा सण आपल्याला ओळखीचा करून दिलेला आहे। यामुळे आपल्या बहीण भावांच्या नात्यांमध्ये देखील प्रेम, गोडवा, आपुलकी या गोष्टी आपुचकच होत राहतात। पण आजकाल सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की बऱ्याचशाच गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर नारळी पौर्णिमेला भद्राकाळ आला आहे। नारळी पौर्णिमे दिवशी आपण या गोष्टी करू नयेत अशा गोष्टी SMS आपण सर्वजणच पाहत आहोत। पण हा जो व्हिडिओ आहे हा माझा व्हिडिओ, मी तुम्हाला एक माहिती जी मला योग्य वाटते ती सांगणार आहे। नारळी पौर्णिमेला भद्राकाळ आलेला आहे। या भद्राकाळामध्ये बरेचसे समज जे आहेत, गैरसमज आहेत, हे निर्माण झालेले आहेत लोकांच्या मनामध्ये। तर एक लक्षात घ्या, रक्षाबंधन दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमे दिवशी हा जो भद्राकाळ आहे हा दरवर्षीच येत असतो। रक्षाबंधनाला कशी सुरुवात झाली तर पूर्वी रक्षासूत्र बंधन होते, म्हणजेच रक्षासूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्यांच्या हातामध्ये बांधले जात होते, जेणेकरून राजा लढाई व्यवस्थित पूर्ण करून आपल्या घरी परत यावे अशी एक मनोभावे इच्छा व्यक्त करून तो जो धागा आहे तो बांधला जात होता। त्या धाग्यावर मंत्रोपचार पूजा करून ते रक्षासूत्र राजांच्या हातामध्ये बांधले जात होते। पुढे हाच उद्देश ठेवून बहीण आपल्या भावाला या राखीचे स्वरूप आले आणि बहीण आपल्या भावाला ही राखी बांधू लागली। आजकाल आपण पाहतोय की आपण भद्राकाळाबद्दल बऱ्याचशाच गोष्टी आपण ऐकतोय देखील, पण या गोष्टी ऐकून मनामध्ये आपल्या खूप संभ्रम निर्माण झाला असेल। पण एक लक्षात घ्या, हा भद्राकाळ दर नारळी पौर्णिमेला दरवर्षी येतो। हा काय आपण आता डायरेक्टली मोठे झालो आणि मगच आला आहे का? नाही, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा देखील भद्राकाळ योग होता, पण या गोष्टी आपल्याला आत्ता माहिती होतात मेसेजद्वारे किंवा आपण वाचन किंवा आपण व्हिडिओ पाहतो या धारेतून आपल्याला भद्राकाळाविषयी माहिती समजते। तर भद्राकाळ हा नारळी पौर्णिमेला असतोच आणि या दिवशीच भद्राकाळ असतो। हा हिंदूंचा सण आहे। आजकाल भद्रादोष सांगितला जातो, पण त्याद्वारे राखी पौर्णिमेला भद्राकाळ असणं, मग आधी इतके दिवस आपण भद्राकाळामध्येच आपल्या भावाला राखी बांधलेली आहे। आपण जेव्हा लहान होतो तेव्हा घरातल्या लोकांनी आपल्याकडून आपल्या भावाला राखी बांधून घेतली, तेव्हा आपण भद्राकाळ पाहिला का हो? नाही पाहिला। प्रत्येकाने याचा थोडा तरी विचार करा। आपण एक सुज्ञान नागरिक आहोत, सुशिक्षित आहोत, आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत। आपण याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करतो। नात्यांमध्ये गोडवा राहावा, आपुलकी, प्रेम वाढावं, नात्यांमधील जे दुरावे आहेत ते कमी व्हावे, यासाठी हे हिंदू धर्मात सण निर्माण केलेले आहेत। जे काही असे बहीण भावांचे सण आहेत, भाऊबीज आहेत, दिवाळीला पण पहा, आपण दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो का हो? तर त्यामध्येही एक आपुलकी, प्रेम असते, सर्वजण त्यानिमित्ताने एकत्र येतात, अशा गोष्टी आहेत। याही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे। आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत। कोणतीही शंका मनामध्ये न घेता रक्षाबंधन म्हणजे श्रावण पौर्णिमा या काळात आनंदाने साजरी करा। प्रत्येक स्त्रीने या दिवशी आपल्या भावाला मनामध्ये कोणतीही शंका न घेता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता।
स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा आणि आपल्या भावाला कोणतीही शंका न, आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न घेता आपण आपल्या भावाला राखी बांधायचे आहे. आपले हिंदू धर्माचे जे सण आहेत ते आपणच मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजेत. आपणच कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता अगदी श्रद्धेने करा. अंधश्रद्धा दूर करून डोळेसपणे श्रद्धा ठेवून आपण काम करा. बघा, या गोष्टींचा तुमच्या कोणत्याच गोष्टीवर परिणाम होणार नाही. जर तुमची श्रद्धा चांगली असेल, तुमच्या मनामध्ये कोणती शंका नसेल, तर भद्रा काळ असू दे नाहीतर कोणताही दुसरा काळ असू दे, काहीही याचा फरक पडणार नाही. तुम्ही एक सुज्ञान नागरिक आहात, सुशिक्षित आहात, तर या गोष्टींचा तुम्ही विचार करा. आपली श्रद्धा असावी, पण ती डोळसपणे श्रद्धा ठेवून तुम्ही या गोष्टींचा विचार करून त्या दिवशी आपल्या भावाला आवर्जून राखी बांधा. दिवसभरामध्ये छान सेलिब्रेशन करा, अशी तुम्हाला मी प्रार्थना करते. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.